यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या ठळक आणि झटपट बातम्या पाहूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट। काही जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे। लवकरच विमा रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता। कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी। थकीत आणि चालू कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू। आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, कापूस आणि हरभऱ्याच्या दरात चढ-उतार। विक्रीपूर्वी दराची खात्री करा। हवामान खात्याचा इशारा, पुढील 24 तासात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता। शेतकऱ्यांनी कापणी व साठवणीत काळजी घ्यावी। शेतकऱ्यांसाठी नवीन सरकारी योजना आणि अनुदान अपडेट। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू। लाभ घेण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवा। कर्जमुक्तीसाठी केवळ 500 कोटी रुपये, एकूण 5,975 कोटी रुपयांची गरज असून सुद्धा कमी रकमेमुळे सहकारी विभागापुढे आता वितरणाचा पेच निर्माण झालेला आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमधून देय असलेल्या 5,975 कोटी कर्जमाफीपैकी केवळ फक्त 500 कोटी रुपये मिळालेले आहेत। ही रक्कम न्यायप्रविष्ट कर्जदार शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगितले जात होते, मात्र ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये निधी वाटपाचा आता पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। लिंबूवर्गीय रोपमुक्त रोपांची निर्मिती व्हावी। जैन हिल्स येथील लिंबूवर्गीय परिषदेमध्ये विविध शिफारशी करण्यात आल्या। बीडमध्ये रेशीम कोशांची आवक घटलेली असून दरसुद्धा वधारलेले आहे। 7 दिवसांमध्ये 287 क्विंटल कोशाची आवक झालेली असून किमान 649 ते कमाल 693 रुपये प्रति किलो दर मिळत आहे। ग्राहकांवरती अन्यायकारक वीज दरवाढ लादू नये। सनातन संस्कृती महासंघाचे मुख्यमंत्र्यांना करण्यात आले निवेदन। चाललार्थासा मासा जाळ्यामध्ये शिक्षणाधिकारी अटकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका बसतोय। सायबर पोलिसांची कारवाई। भाऊबंद प्रयोगाचा आज प्रारंभ झालेला असून पुण्यामध्ये काका-पुतणे मिलन होणार। महापालिका निवडणूक ठाकरे बंधू जाहीर करणारी युती। अजित पवार, शरद पवार एकत्र येणार। संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिकी करागस 7 आरोपीवरती दोषारोप निश्चित करण्यात आलेला आहे। खंडणीला अडसर ठरल्यामुळे त्या पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार। सोने एक्सेस 47 हजारांवरती, चांदीचाही ऐतिहासिक विक्रम झालेला आहे। मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये 2,650 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 2,750 रुपयांनी वाढ झालेली आहे। 1 जानेवारी 2026 पासून काय बदल होणार आहेत बघा। बँकिंगपासून ते वेतनापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल होणार आहेत। बँकिंग नियमामध्ये काय बदल होणार आहेत बघा। क्रेडिट स्कोअर 15 दिवसांऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाईल, त्यामुळे कर्जदारांचा आर्थिक इतिहास अधिक अचूक दिसणार आहे। तसेच पॅन आधार लिंक करणे हे 1 जानेवारीपासून अनिवार्य असणार आहे। लिंक न केल्यास बँकिंग व सरकारी सेवा बंद होऊ शकतात। तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा सांधी होणार आहे, कारण 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे बदल होणार आहेत। पीएम किसान योजनांसाठी युनिक आयडी बंधनकारक केला जाईल। पीक विमा योजनेमध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची सुद्धा आता भरपाई मिळणार आहे। तसेच क्रेडिट कार्डवरील सुविधासुद्धा आता कमी केल्या जाणार आहे। दिवाळ्यामध्येच पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव घेतली जाते। पाणवठ्याजवळ पायाचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटणार असून खर्चापेक्षा उत्पादन कमी होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह निर्माण झालेला आहे। 2025 हे वर्ष उत्पादकांसाठी खूप तोट्याचे ठरलेले आहे। हरभराकडी फुलोरा अवस्थेमध्ये घाटाळ्यांचा प्रादुर्भाव। पिकांच्या संरक्षणासाठी फवारणीला वेग आलेला आहे। निंबोडी अर्काची फवारणी आवश्यक ठरणार आहे। शेतकऱ्यांनो, पशुधन सांभाळा। हिवाळ्यामध्ये आजारांचा धोका वाढलेला असून पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरणार आहे। उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांची तहान भागवली। मोबदला कधी मिळणार? टँकर विहीर अधिग्रहणाचा मोबदला रखडलेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये 155 विहिरींचे केले होते अधिग्रहण। आता विद्यार्थ्यांना छडी मारल्यास आता गुरुजींना सोनार शिक्षा। शालेय शिक्षण विभागाची शाळांसाठी नियमावली जारी करण्यात आली। शाळा प्रशासनावरती ही कारवाई होणार। पीक पाहणीची मुदत हुकली असून ऑफलाईन नोंद कशी कराल? नाशिक जिल्ह्यातील 4,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा। ग्रामस्तरीय समिती करणार मार्गदर्शन। एकल महिलांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना मिळू शकते सुमारे 4,500 रुपयांची शिष्यवृत्ती।
18 वर्षापर्यंतच्या 2 मुलांसाठी मिळणाऱ्या लाभाबद्दल महिला अभिज्ञ आहेत. परदेशामध्ये फळे भाजीपाला पाठवा, लाखो रुपये कमवा. आधी नोंदणी करा. द्राक्षांच्या 5,943 प्लॉटची नोंदणी करण्यात येते. नाशिकच्या भाजीपाल्यांची विदेशामध्ये डंका गाजतोय. येवला तालुक्यामध्ये 2,756 उतारे जमा करण्यात आले. यामध्ये 1,979 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. पीक पेरा नोंदणीचे काम सुरू झालेले असून हमीभाव केंद्रावरती मका खरेदीस आजपासून प्रारंभ झालेला आहे. 3 फेज वीज बंद केल्याने शिंदवडचे शेतकरी संतप्त झालेले असून दिवसा विजेची मागणी केली जाते. महावितरण अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन. औद्योगिक वसाहतीत व्यवस्थापकांना पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा घेराव. तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीची मागणी केली जाते. विद्यार्थ्यांना डीबीटी रक्कम थेट लॉगिनमध्ये दिसणार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलेले असून 7 जुलै रोजी आदिवासी आयुक्त दालनामध्ये झाली बैठक. डिजिलॉकरवरती मिळणार मार्क मेमो. अपार आयडी नोंदणी अनिवार्य असून राज्य परीक्षा मंडळाकडून शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना नव्या सूचना देण्यात आल्या. धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मिळाली मुदतवाढ. शेतात दबा धरून बसला बिबट्या. पडून 2 शेतकऱ्यांनी वाचवला स्वतःचा जीव. मोबाईल व्हिडिओने थरार उघड झाला. लेंडवे, चिंचोडे, गोणेवाडी परिसरातील भीतीचे वातावरण. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत आता गोड होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये जमा होणार. दुग्ध विकासासाठी संभाजीनगरामधून 3,200 अर्ज मागवण्यात आले. संभाजीनगर जिल्ह्याला मार्चपर्यंत मिळाले 250 जनावरांचे उद्दिष्ट. मागील 7 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे अनुदान रखडल्यामुळे केंद्र संचालक अडचणीमध्ये सापडलेले आहे. केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व्हर डाऊनमुळे कामकाज ठप्प झालेले असून दस्त नोंदणी रखडलेली आहे. सोमवार आणि मंगळवार संपूर्ण राज्यामध्येच नेटवर्क आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव दस्त नोंदणी बंद आहे. ही अडचण सुटताच तातडीने नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल. तळणी परिसरामध्ये अवैध वाळू उत्खननामुळे नदीकाठची 100 हेक्टर शेतजमीन धोक्यामध्ये सापडली. लातूर येथील बाजारपेठेमध्ये सोयाबीन आणि गुळाची मोठी आवक झालेली असून तुरीच्या भावात तेजीमध्ये. तृणधान्याची स्थिती. रब्बी पीक स्पर्धेमध्ये जिंका 50,000पर्यंतची बक्षिसे. 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज. शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन उपक्रम. धाराशिव जिल्ह्यामध्ये 80% शेतकऱ्यांचा फार्मर आयडी पूर्ण झालेला असून फार्मर आयडी नसेल तर सरकारी मदतीला मुकाल. 3,83,359 शेतकऱ्यांनी काढला आयडी. धाराशिव जिल्ह्यातील शेतपानन रस्ते आता मिशन रोडवरती. जानेवारीपासून कामांना युद्ध पातळीवरती सुरुवात होणार. 50,000 रुपये शेतकऱ्यांचा असेल वाटा. विदर्भामध्ये 18 डिसेंबरपर्यंत केवळ 27.6 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापूस महामंडळाची हायकोर्टामध्ये माहिती. गहू उत्पादक सिंचनासाठी ताडतात आहेत. शिक्षण, रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान जागरूकतेमुळे परिस्थितीमध्ये बदल झाले. EKYC न करणाऱ्या बहिणी ठरणार पात्र. 7 दिवसांचा अवधी असून 40,000पेक्षा अधिक लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2,000 क्विंटल रेशन धान्याची अफरातफर होत असून रेशन दुकानदाराच्या संगमताने अमरावती निरीक्षण अधिकाऱ्यांचा कारनामा. 39.50 कोटीचे बिलं थकीत असून 33,000 वीज जोडणी खंडीज आहे. वीज बिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्यांवरती महावितरणाची कारवाई करण्यात येईल. घरकुल लाभार्थ्यांना 6 घाटांवरून होणार 5 ब्रास वाळूचा मोफत पुरवठा. मोहाडी तालुक्यामध्ये 24 डिसेंबरपासून वाढू वाटपाला होणार सुरुवात. दिव्यांगांचे शुभमंगल थेट बँक खात्यामध्ये 2.5 लाखांचा आहेर असून 50% रक्कम 5 वर्षांकरता मुदत ठेवीमध्ये ठेवणे अनिवार्य राहणार. वन हक्काच्या शेतीमधील धान विकायची तरी कुठे? सरसकट नोंदणी सुरू करावी. दीप्ती कोरडे यांच्याकडून मागणी केली जात आहे. 1,21,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 7 दिवस शिल्लक असून 11,78,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामध्ये 33,443 शेतकऱ्यांनी विकले आपले धान. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी होणार चिंतामुक्त. सौर कृषी पंपाच्या तक्रारीसाठी डिजिटल हातभार लागणार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी बाधित 800 विहिरींना 272 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून ही मदत देण्यात येणार. 276 गावांचा यामध्ये समावेश असणार आहे. कापूस खरेदीसाठी दिला जाणारा आता दुसरा ग्रेड 80 रुपये. 100 रुपयांची कपात. फरदड कापसामुळे अंमलबजावणी. वनी परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून गहू, हरभरा, भुईमुगाची नासधूस होते. शेतकरी हतबल झालेले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. ट्रॉस मुरामशीला अनुदान द्यायचे का? गोकुळच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली. डिमेंचर्स कमिटीची सुद्धा बैठक संपन्न झाली. महिलांच्या तक्रारी आता केंद्राच्या पोर्टलवरती. महिला कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेची ही नोंदणी करण्यात आली. देशभरामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक आस्थापना. मनरेगावरती आता घाला. कायदा मोडीत काढण्याचा कुटील डाव. भाकपचा इशारा. निर्णय मागे न घेतल्यास देशव्यापी आंदोलन तीव्र करणार.
होमगावमध्ये सेंद्रिय शेतीतून एकरी 120 टन ऊस उत्पादन, झिरो बजेट शेतीचे मॉडेल, 20,000 रुपये खर्च, कष्टाचे कौतुक. कांदा लसूण साठवणूक गृहांसाठी 50% अनुदानाची योजना. अर्ज कशा पद्धतीने कराल? बघा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉटनेट या ऑनलाईन संकेतस्थळावरती नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी हॉटनेट प्रणालीवरती अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर कांदा चाळ उभारणीचे काम सुरू करावे. पूर्वसंमती दिल्यापासून 2 महिन्याच्या आत कांदा चाळ उभारणे आवश्यक असणार आहे. घरामध्ये कोणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसणार. घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवले जाणार नाही. श्रीगोंद्याच्या उसरागमध्ये आता सुवासिक भात शेतीचा सुगंध. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये केला बदल. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. लागवड क्षेत्र 500 एकरांवरती. रेशनवरील धान्य वितरण व्यवस्था 20 दिवस बिघडले. उर्वरित दिवसांमध्ये धान्य कसे वाटणार? नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरमध्ये धान्य वितरण थंडावलेले असून दुकानांसमोर आव्हान आहे. कडदीवरती केळीचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी त्रस्त झालेले आहे. वारी परिसरामध्ये आलेले हळदीचे पीक तुम्ही बघू शकता. कडाक्याच्या थंडीमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण. सिंचन विहिरीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित असून कारवाईची मागणी केली जाते. कुलांचे थकीत हप्ते जमा करा. राष्ट्रीय युवक काँग्रेस पार्टीचे तहसील